पारत पोलिसांची मोठी कारवाई। धावडा परिसरात बेकायदेशीर देशी दारू जप्त। भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धावडा परिसरात पोलिसांनी रविवार 17 मे सायंकाळच्या सुमारास 2 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीर देशी दारूचा साठा जप्त केलाय। पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी एकूण 6 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिली कारवाई गुन्हे रजिस्टर नंबर 135/2026। पहिली कारवाई रविवार दुपारी 4:45 सुमारास करण्यात आली। या कारवाईत आरोपी संजय कडुबा सुरडकर वय 43 व पवन रामा वाघ वय 30 दोघे राहणार धावडा तालुका भोकरदन यांना विना परवाना बेकायदेशीररित्या देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने माल बाळगताना रंगेहात पकडण्यात आले। चौकशी दरम्यान त्यांनी या मालाचा मालक अर्जुन सुभाष निकाळजे वय 29 राहणार धावडा हा असल्याचे सांगितले। पोलिसांनी या कारवाईत 4,300 रुपये किमतीच्या देशी दारू भिंगरी संत्राच्या एकूण 43 सीलबंद बाटल्या जप्त केल्यात। दुसरी कारवाई गुन्हे रजिस्टर नंबर 136/2026। त्यानंतर लगेचच सायंकाळी 5:35 सुमारास पोलिसांनी दुसरी धाड टाकली। यामध्ये आरोपी गजानन विठ्ठल निकाळजे वय 44, रमेश भगवान गवडी वय 43 दोघे राहणार धावडा तालुका भोकरदन आणि अनिल राजेश मोकाशे वय 35 राहणार शिवणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 4,800 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 48 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या। तपासाची सूत्रे। या दोन्ही कारवायांमध्ये पोलीस अंमलदार सुनील सुखदेव जाधव वय 33 यांनी फिर्याद दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल PG सरडे यांनी गुन्हा दाखल केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशानुसार दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SN जायभाये करीत आहेत। पारत पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट अब तक न्यूज महाराष्ट्र, जालना।